असं म्हटलं जातं की नेहमीच आपल्या कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध स्पर्धा राबवल्या जातात. त्याप्रमाणे याही वर्षी आपण विविध स्पर्धा राबवल्या. त्यामध्ये काव्य वाचन आणि काव्य गायन ही त्यातली एक स्पर्धा आणि त्यानिमित्तानं आपण स्पर्धा घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण सहभागी झाले त्यासाठी तुमचे सर्वांचे सुरुवातीला आभार मानते व आपण आपल्याला परिवेषक म्हणून लाभलेल्या आदरणीय परिवेषक मोनिका कंधारे मॅडम आणि कंधारे मॅडम त्यांच्या नियुक्तीला होतं काही नाही त्यांची पण आभार इथं आल्या. तर आदरणीय संयोजक प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम आणि अनिल नंबाळे सर यांनी पण आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे मी सुरुवातीला आभार मानते आणि आता आपण जास्त वेळ न घालवता काव्य वाचनाकडे वळूया आणि सुरुवातीला नंबर आहे ऋतुजा शिवनाथ शिंदे SYPA. पगारी मिस्टर शिला कविता आहे बाबा बोरकर यांची. कवितेचे शीर्षक दिसली नसतीस तर. रतनबोलीची वेणी मारलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संदेसारखी बहरलेली तू तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात. आपलीशीच असताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्तचलांवर हा भुलवणारा सप्तरंगी सोहळा असा सर्वांगाने फुललाच नसता. आपल्याच नादात तू पाठ फिरून परत जाताना तुझी पैंजण पावले जीव घेण्याला तशी पडत राहिली नसतीस तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कातरवेळीची कातरता आजशी झिंजणत राहिलीच नसती. अबोरपणाच्या गुडगाडाईने जाळी जुईच्या सांद्र मंद सुगंधाचा लळा आज सहज सुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास तर उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या भाबड्या जनावरांची आजर व हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणे मला कळलीच नसती. तू कशामुळे माझी जिवलग झालीस ते खरंच आता मला आठवत नाही पण मला तोडताना समुद्रकाठच्या सुरूंच्या बनात मिट्ट काळकातून चंद्रकर उभेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस ते मात्र अजूनही मी विसरू शकलो नाही. त्यावेळीची तुझी ती आसवे अजूनही माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत. तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक आज करुणेच्या आरक्त फुलांनी असा डवरलाच नसतास. तू तेव्हा आकाशा एवढी दारुण आणि औसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्या जीवन शोकांतिकेचा मनमुराद रस दाखवून निसंग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडतच राहिलो नसतोस. तू माझी केवळ प्रियसी नव्हतीस, माझी सहशरीर नियती होतीस. तसे नसतेस तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो. मिस्टर शिला मनीष कुमार. कवितेचे नाव आहे शेतकरी. अजून कसे येती ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. अजून कसे येती ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. वाट जरी सळ कुठे पांधीतील सारी त्यातून तर आज रात्र अंधारी भारी आणि बैल कसल्याही बुजती आवाजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. अजून कसे येती ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. उशीर होई काढा या गाईच्या धारा, उशीर होई काढा या गाईच्या धारा. शालू हिरा कालवडी देती हुनकारा, शालू हिरा कालवडी देती हुनकारा. टौकारती कान जरी वाजे दरवाजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. अजून कसे येती ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. खाली अथरूनवर कपड्याची गंजी, खाली अथरूनवर कपड्याची गंजी. झोपेतून पेंगुळली तरी निजे मंजी, झोपेतून पेंगुळली तरी निजे मंजी. आणि किती करती आत बाहेर
रात किडे झाल्या तिन्ही सांजा अजून कसे येतील ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा आहे मी आजची नारी तोडून त्या पायातल्या बेड्या आनंदाने नाचू लागले विरोध केला त्या रूढी परंपरेला मनसोक्त होऊन जगू लागले चूल आणि मूल हेच माझे काम नव्हे नारी शक्ती आज मी पण दाखवू लागले होय मी आजची नारी हे जग मी पण घडवू लागले हे जग मी पण घडवू लागले सावित्रीच्या संघर्षानं आज मी पण शिकवू लागले बाबासाहेबांच्या संविधानाने डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होऊ लागले हक्काने सन्मानाने मीही जगू लागते होय मी आजची नारी हे जग मी पण घडवू लागले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मी रणरागिणी समाजाच्या भीतीने खाली मान घालून चालणार नाही कोणी वाईट नजरेने पाहिले तर मीही बोट दाखवू लागले आवाज दाबण्याचा प्रयत्न केला मी आणखी आवाज उठवू लागले होय मी आजची नारी हे जग मी पण घडवू लागले हे जग मी पण घडवू लागले धन्यवाद आव्हान दिशा किशोर धामे सागर बाळासाहेब माझ्या कविताचे नाव गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणील आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड आता हळूच पाना आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला मी पाय धूळ घेते आई तुझीच राशी आई माझी ललाट रेषा जेव्हा तुझी प्रकाशी हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणील आरतीला हे सूर्यचंद्र तारे आई तुझीत आशा गाऊन रोज गाणी माझ्या दुधामध्येही गेली भिजून वाणी ऐ मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणील आरतीला हे सूर्यचंद्र तारे धन्यवाद SYB पुढे सोनाली हर्षदा शिवराम SYB पुढे शेलार वैष्णवी ज्ञानेश्वर TYB आंबले प्रतीक्षा मोहन TYB नमस्कार माझ्या काव्य वाचनाचे नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्यालाही भिडताना चेन करावी स्वप्नांची आयुष्यालाही भिडताना चेन करावी स्वप्नांची असे दानगी इच्छा ज्यांची मार्ग दयाला मिळती सत्तर असे दानगी इच्छा ज्यांची मार्ग दयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा देताना गहिवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्यालाही द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्यालाही द्यावे उत्तर धन्यवाद यानंतर जाधव पल्लवी शांताराम
माझ्या गावाचे नाव बाप ओळखता येत नसतो. कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो, धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. अज्ञातलाच बाप सर्वांना माहीत असतो, पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो. आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांच्या पायावर उभं करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलाचं सुख पाहणारा हातभार बापच असतो. आईसारखं बाप ओळखता येत नसतो. घडवण्याचे काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याची परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो, अश्रू दिसू देत नसतो, तो मनातही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो, म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो. यानंतर कोणी निकिता संजय लफवी. शांतता ठेवा, काही त्रास आहे? कवितेचे बोल आहे आवाज थोडा. कवितेचे बोल आहे श्रावण. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. वरती बघते इंद्रधनुचा खूप दुहेरी विननासे, मंगल तोरण काय बांधली नभो मंडपी कोणी भासे. झालाचा सूर्यास्त वाटतो सांज तो उघडे, तळू शिखरांवर उंच गडांवर पिवळे पिवळे ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. उठती वरती जलंडावरती अनंत संध्या रांग पहा, अनंत संध्या रांग पहा. सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा, सुंदरतेचे रूप महा. बालकमाला वृता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलाची एकमते. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे साविरती, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लाटे चोहीकडे. श्रावण मासी. यानंतर नागी अश्विनी लक्ष्मण M5BSc. कवितेचे बोल आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ज्ञात रंगते मराठी. आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी. येथल्या दिशा दिशांत दाटते मराठी, येथल्या नगानगात गरजते मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळी कळीत लाजते मराठी. येथल्या नभामधुनी वर्षते मराठी, येथल्या पिकामधुनी डोलते मराठी. येथल्या नद्यांमधुनी वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे किती खेळ पाहते मराठी, शेवटी मध्यान्ह तख्त फोडते मराठी. लाभले आम्हास
पाहते बोलतो मराठी, चाल खरेच धन्य ऐकतो मराठी. यानंतर दफाडी शाखाने रंगत पडली. नमस्कार. माझ्या काव्य वाचनाचे नाव आहे जीवन काय असतं. चालणारे दोन पाय किती विसंगत असतात. एक मागे असतो तर एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो तर मागच्याला अपमान नसतो. कारण त्यांना माहीत असतं की क्षणात सारं बदलणार असतं आणि याचंच नाव जीवन असतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अशा आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर असतं आणि तेच तर खरं जीवन असतं. काळ हा कोणाचाच नसतो. का रे तू समजून घेत नाहीस? आज तू हरला म्हणून असं नाही की उद्या जिंकणार नाहीस. काळ तर कोणाच्याच हातात नसतो, तो नेहमी बदलत असतो. कधी आपल्याला परक करतो तर कधी परक्यांना आपलं करतो. बुडालेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो, तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करतो. कोमेजलेलं फूल पाहून झाड कधीच निराश होत नाही, कारण त्याला माहीत असतं की उद्याचा बहर अजून येणार आहे. आणि तूही कर असं काही की लोक अभिमानाने तुझं नाव घेतील आणि घे आकाशात उंच भरारी की 4 जण पाहत राहतील. तेव्हाच तुला कळेल की तेच खरं जीवन असतं. जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ. जीवन खूप खडतर आहे, ते थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस. प्रयत्नांचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ. अपयश आलं तर ते निरखून बघ, यश आलं तर ते वाटून बघ. डाव मांडणं खूप सोपं आहे, फक्त थोडं खेळून बघ. स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमून बघ. जगणं किती सोपं आहे की मरणं किती सोपं आहे ते थोडं तोलून मापून बघ. जीवन एक कोडं आहे आणि जगता जगता ते सोडून बघ, तेव्हा तुला कळेल की जीवन काय असतं. लढता लढता हरलो जरी लढल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, पण जीवन मात्र सुखाने जगेन. तेव्हाच तुला कळेल की जीवन तर काय असतं. समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले, तू झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का व्हायचे? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं, मोठे होऊन खारे होण्यापेक्षा लहान होऊन गोड कधीही चांगले असतं. कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पितो. तेव्हा तुला कळेल की जीवन काय असतं. धन्यवाद. यानंतर निकम साधना विलास FYP. श्रोत्यांकडे पण घे बरं का जरा तो मग. कोकानी प्रियंका दादा MSc फर्स्ट. तर या भागात सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. MSc ला आहे. नमस्कार. माझी स्वरचित कविता आहे. कवितेचे नाव आहे माझी भाषा. गंधही तुझा, छंदही तुझा, गंधही तुझा, छंदही तुझा, माणुसकीच्या प्रेमाचा रंगही तुझा. आईच्या ममतेचा स्पर्श तुझा, आईच्या ममतेचा स्पर्श तुझा, गोठ्यातल्या वासराच्या हंबरणेचा स्वर तुझा. इंद्रधनुष्याच्या सुंदरतेचा रंग तुझा, इंद्रधनुष्याच्या सुंदरतेचा रंग तुझा, प्रियकराच्या प्रेमाचा विरह तुझा. वादकाच्या गायनाचा राग तुझा, वादकाच्या गायनाचा राग तुझा, मैत्रीच्या प्रेमाचा हळुवार स्पर्श तुझा. म्हातारपणाच्या आधाराची तू आहे आशा, म्हातारपणाच्या आधाराची तू आहे आशा, परी अबोल तू माझी भाषा. क्या बात. यानंतर ये रे पावसा, ये रे पावसा, ये रे पावसा, ये रे पावसा. शेतकरी राजा वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. हिनवून सावकार त्यानं पेरलं शिवार, हो हिनवून सावकार त्यानं पेरलं शिवार. कुठे गुंतला सिमेगा, लय सुटलं रे वार, लई सुटलं रे वार. कारे गरीबाचा अंत पाहतो,
शेतकरी राजा वाट पाहतो पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. कुठं गेल हे सरकार, कायास हे दिसेना. कुठे गेल हे सरकार, कायास हे दिसेना. रडतो हा बळी राजा, याचे डोळे कापुसेना. याचे डोळे कापुसेना. जो तो आपुलेले हित पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. हे माझे शेतकरी दादा, ठीक होईल रे सारा. हे माझे शेतकरी दादा, ठीक होईल रे सारा. काही विपरीत घडविसी, असा करू नको विचार. असा तू करू नको विचार. जगाचा निर्माता सार पाहतो. हे शेतकरी राजा वाट पाहतो पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. ये रे पावसा, ये रे पावसा. ये रे पावसा, ये रे पावसा. शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. नाही नाही सर मॅडम, यावर्षी तुझ्या कार्याचा या पुढे माझी स्वरचित कविता आहे. आणि ही कविता म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा गाड्या वगैरे सर्व बंद होतं तेव्हा एका वारकरी पंढरीच्या विठुरायाला कोणत्या भावने, पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का. पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का. यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का. म्हणजे आम्ही यंदा रुक्मिणी आणि पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपल्या आईन बापाकडे यायचं नाही. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही. आम्ही डोळे झाकून घेतो आणि नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का. जर पंढरीच गज बसले नाही तर तुझा जीव रमल का. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास ना त्या दवाखान्यात असा तू उभा असलेला. शरीरावर चंदनाचा लेप नाही पण पांढरा कोट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा पांढरे वस्त्र घालून. कचराही उचललास रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस ना देवा तुझा नाही चुकत रे. युग 28 उभा पाय नाही का दुखत रे. नाही येत यंदा देवा, नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो. तेव्हा मग गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, त्यावर मग एकच लस ज्ञानोबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ, असंच लक्ष ठेव बघ. खूप स्वच्छ आहे. नाही पुढे कंबाई नंदिनी रवींद्र किंवा नाही पुढे चव्हाण सविता. एवढे प्रतिस्पर्धी कमी झाले. कवितेचे शीर्षक विसरत चालू. विसरत चालू आहे त्या चिंचेच्या झाडावरच्या झोक्याला आणि गोदडीच्या मुलांटाक्याला विसरत चालू. सायकलवर दमून खमून येणाऱ्या पोस्टमनच्या पत्राला आणि पारावर बसून जग फिरवणाऱ्या खबरी मित्राला विसरत चालू. चुलीवरच्या काळवट बत्तीला आणि बाळा लई गुणाचा आहे अशी हाक मारणाऱ्या चुलाच निलत आती.
विसरत चाललोय. माळावरच्या गुराढोरांना आणि डोळे बांधून कोशिंबीर खेळणाऱ्या बारक्या पोरांना विसरत चाललोय. काबाड कष्ट करून शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या मालाला आणि भोगं पडलेल्या आठवडे बाजारातील गरिबी झाकणाऱ्या बालाला विसरत चाललोय. मावशी, काका, काकू, आप्पा, तात्या म्हणून हाक मारायला आणि माणुसकीचे बीज नव्यानं पेरायला विसरत चाललोय. खरंच विसरत चाललोय की काय? माणसाशीच माणूस म्हणून वागायला आणि स्वतः माणूस म्हणून जगायला विसरत चाललोय. त्यानंतर ठुबी वैष्णवी सोनार किंवा स्वरचित कविता आहे. समाजाने स्त्रीला खूप सारे बंधनं घालून दिलेले असतात, तेव्हा ती तिच्या भावना शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, तेव्हा ती तिची प्रत्येक भावना डोळ्यांनी व्यक्त करताना कवितेचे बोल आहे या बोलक्या डोळ्याने. तुझ्या मनातले अपुरे दुःख, तुझ्या मनातले अपुरे दुःख शब्द केले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. तुझा आनंदही गगनी मावेना, तुझा आनंदही गगनी मावेना की हे सांगिले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. तुझे क्रोध मनी दाटता, तुझे क्रोध मनी दाटता दनदनले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. तुझे लाजणे मनी खुलते ना खुलते ते उमजले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. न उमजले ते उमजून दिले, न उमजले ते उमजून दिले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. सृष्टीतला चमत्कार साठून घेतला, सृष्टीतला चमत्कार साठून घेतला या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. मनातले सर्व शब्द केले या बोलक्या डोळ्याने, या बोलक्या डोळ्याने. यानंतर आहे मोनाली बाबाजी चप्पई पवार कांचन बाबू FIBC, कदम गायत्री नारायण TYBCom, थोरे कावेरी बापूसाहेब TYBC. हे प्रभुराया येशील कधी सांगना, रे देवा येशील कधी सांगना. बंदी शाळेत कसा जन्मला, गोकुळात कसा वाढला. बंदी शाळेत कसा जन्मला, गोकुळात कसा वाढला. दृष्टांचा तू नाश कराया अवतार कसा घेतला, रे देवा अवतार कसा घेतला. मना मंदिरी हे प्रभुराया येशील कधी सांगना, रे देवा येशील कधी सांगना. कौरवांसी कसे मारिले नावी हर्षदा मध्यस्थी. कवितेचे शीर्षक आहे आयुष्य. कुणाचं कुणा वाचून काही अडत नसतं, आपल्याला हवं तसं कधी घडत नसतं. आयुष्य हे एक नागमोडी वाट आहे, पुढून काय येतं हे कधी सामोरं गेल्याशिवाय कधी कळत नसतं. स्वतःला स्वतःचं घडवायचं असतं, कारण कुणीही कुणासाठी पळत नसतं. म्हणून तर आयुष्य नेहमी हसत जगावं. जीवन हे एक ना एक दिवस तरी सरत असतं. धन्यवाद. त्यानंतर शेजवळ मानसी TYBCom. कवितेचं नाव आहे कुठलाही स्वार्थ नाही. कुठलाही स्वार्थ नाही, काय हा परमार्थ नाही. मोह सर्वांनाच आहे, इथे कोणी पार्थ नाही. एक साधू दाखवा मज ज्यास कुठलाही स्वार्थ नाही. सांगणे हे सटीक तर का बरे सार्थ नाही. व्याकरण सांगितले बस, बोला भावार्थ नाही.
अनुभवाचा बोल माझा पुस्तकी भावार्थ नाही. प्रेम ही आहे विवशता, प्रेम हा पुरुषार्थ आहे. यानंतर वाळकी मनीषा माझ्या कवितेचे नाव आहे जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. यशाने माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेस जीवनात लागते सहन करता आली पाहिजे. ठेस जीवनात लागते सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम असेल ती उणीव भरता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम असेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. यानंतर केदारी विकास प्रल्हाद टीवायपी पुढे गेले ते सोमवंशी कृष्णा त्र्यंबक शेवटी बोरगुडी स्नेहल राजेंद्र शिंदे वैभव किसन गांगुडी प्रवीण राजनाथ तळेकर शुभांगी चिंतामण कवितेचं नाव आहे सौभाग्याचं लेणं म्हणजे लग्नाचं शालू. वळचणीत गाठोड धूळ मातीची साठली. वळचणीत गाठोड धूळ मातीची साठली. वर्षा वर्षाच्या सईला रंग गडद चढली. वर्षा वर्षाच्या सईला रंग गडद चढली. ऋण काढून घेतला लेकी साठी नावा शालू. ऋण काढून घेतला लेकी साठी नावा शालू. सौभाग्याचं लेणं तेच किंमतीचं नका बोलू. सौभाग्याचं लेणं तेच किंमतीचं नका बोलू. नवरीच रूप फुल बहर आला निशिगंध. नवरीच रूप फुल बहर आला निशिगंध. अत्तराचा शिंपडावा गुलाबाचा फुलगंध. अत्तराचा शिंपडावा गुलाबाचा फुलगंध. शुभ मंगल समयी घडी मोडली शालूची. शुभ मंगल समयी घडी मोडली शालूची. लेक चालली सासरी साडी नेसली मायेची. लेक चालली सासरी साडी नेसली मायेची. लग्नाचं महावस्त्र किती जपू आता याला. लग्नाचं महावस्त्र किती जपू आता याला. नको बाहेरचा वारा गाठ देते गाठोड्याला. नको बाहेरचा वारा गाठ देते गाठोड्याला. साला माग साला गेलं. साला माग साला गेलं. गाठ पाहते सोडून. धागे आतले शालूच्या कसे राहिले जोडून. धागे आतले शालूच्या कसे राहिले जोडून. गंध आजही ताजाच घडीतून वर आला. गंध आजही ताजाच घडीतून वर आला. किती सोसले उन्हाळे पान कळा कमी झाला. किती सोसले उन्हाळे पान कळा कमी झाला. काळ दोन तपामंदी शालू नावा नावा वाट. काळ दोन तपामंदी शालू नावा नावा वाट. एका एका दुमडीत साऱ्या आठवणी दाट. पुन्हा नेटकी घालीते हात फिरवून घडी. पुन्हा नेटकी घालते हात फिरवून घडी. हीच सौभाग्याची खून कुंकवाला मेन जोडी. हीच सौभाग्याची खून कुंकवाला मेन जोडी. पिंगट गायत्री कृपया आपण शांत होऊ नका. आपली कविता झाली म्हणजे सगळं संपलं नाही. थोडेच लोक राहिले, 2-3 लोक राहिले. नमस्कार. कवितेचं नाव आहे काना.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिक पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल गळी कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले. प्रसाद खणून पापड्यांमध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद. स्वीट करून कविता आम्ही विद्यार्थी असताना वाचली, आता आमचे विद्यार्थी पण वाचताय. यानंतर जगताप स्माईल गोष्टी माहिती. याच्यानंतर केदार आहे बघा, केदार शांती केदार. कवितेचे नाव आहे वेळेवर. आनंदाला माझ्या मर्यादेचे पांघरून आणि दुःखे ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचे पांघरून आणि दुःखे ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. मन काही बाई जेव्हा सांगू काही बात, मन काही बाई जेव्हा बोलू काही बात. गप काही बसशील तर गप काही बोलशील तर त्याला टाकते सांगून. अनोळखीच्या पाय वाटा पाय राहतात शोधत, अनोळखीच्या पाय वाटा पाय राहतात शोधत. पिसाट वारा गुपित वेळ झाड राहत सांगत. वेळ काय काळ काय मन भरून जातं, वेळ काय काळ काय मन भरून जातं. किती रोग वेळ मन एकटंच गात राहतं, किती रोग वेळ मन एकटंच गात राहतं. धन्यवाद. आता एक अस्वस्थ कवी आपल्याला येतोय. गाऊन डान्स करून म्हटलं तरी थांब के बेटी. अरे कधी सुरू. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हो चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हो चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. रंगाचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक
काक बोबडी येते, वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे, या ओठानी चुंबन घेईन हजारदाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद. अजून किती राहिले? त्यानंतर शेजवळ आर्यन सोमनाथ दिवाळी आर्यन सोमोमची तो एका कुठे बसशीला स्वरचित कविता आहे. मी राजा बोलतो, मी राजा बोलतो, महाराज बोलतो, मी शिवराज बोलतो. देव बोलता तुम्ही, देव मानता तुम्ही, मग काय या देवाला निराश करता तुम्ही. माझे पावलं पडतात तुम्ही, का नाही चालत माझ्या पावलांना. एकमेकाचा हात धरून का ओढतात तुम्ही, बोलता फक्त करत नाही, चांगले गुण घेत नाही. जीवन दाखवता अनुशासनी, तो अनुशासन का जगत नाही. मी राजा बोलतो, महाराज बोलतो, मी शिवराज बोलतो. माणसात राहुनी माणसं का तोडतात तुम्ही, पहिले सारखे माणसं का नाही राहिले तुम्ही. खोट्या नाट्या सर्व गोष्टी, खोट्या नाट्या सर्व नाती, खोटं करतात सर्व काही, बोलतात राजांचे मावळे आम्ही. मावळे तुम्ही राहिले नाही, फक्त स्वतःसाठी जगतात का तुम्ही. चला आता सोडा सर्व, चला आता सोडा सर्व भेदभाव, सोडा सर्व मन उठा, सर्व चला एक व्हा, एक होऊन सुखी जीवन जगा. उठा तुम्ही चला माझ्या पावलांनी, एकमेकाचा हात ओढू नका, एकमेकाचा हात सोडू नका. सर्वांना संघ घेऊन चला, चला माझ्या पावलांनी चला. मी राजा बोलतो, महाराज बोलतो, मी छत्रपती शिवराज बोलतो. यानंतर रसाळ सतीश राणे साहेब. कवी कुसुम अग्रज यांची काना नावाची कविता मी तुमच्या समोर सादर करत आहे. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करजलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला क्षणात हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला क्षणात हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहून आली गेली घरट्यातच. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, सर पैसे नको जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, सर पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, आणि फक्त लढ म्हणा. यानंतर येत आहे कलंकार देवीदास म्हणजे मीच. माझ्या कवितेचं शीर्षक आहे संघर्ष. नसेल कोणी संगतीला जरी चालायची तुला एकटेच आहे, नसेल कोणी संगतीला तरी चालायची तुला एकटेच आहे, अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली पहिली ठेच आहे. कळवळलेलं आयुष्य तुझं, कळवळलेलं आयुष्य तुझं, पण जरी नाही कुणाचा आधार, पण आता जळावेच लागेल तुला मिटण्याचा अंधार. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू या दिवसांना, नको कोसू तू स्वतःला, नको कोसू या दिवसांना, उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसमांना.
अशक्य असं काही नाही, अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी येथे जो तो कोणी शूर नाही, झाला येथे यशस्वी जो कोणी शूर नाही. नसेल कोणी संगतीला जरी चालायची तुला एकटेच आहे, अपयश तुझा भ्रम असून यशासाठी लागलेली पहिली ठेच आहे. का समजतोस स्वतःला कमजोर, का समजतोस कमजोर स्वतःला, घे हाती तलवार घेऊन दुसऱ्या हाती ढाल आणि कर जरा वार आता. काय विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा, काय विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा, आधार दिला नाही त्यांनी त्या विसरलेल्या नात्यांचा. उठ जागा हो, उठ जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. घडवून स्वराज्य उद्याचं जरी चालायची मात्र तुला एकटेच आहे, अपयश तुझी भ्रम असून यशासाठी लागलेली पहिली ठेच आहे, पहिली ठेच आहे. धन्यवाद. यानंतर शेवटचा स्पर्धक आणि सोमवंशी आपल्या समोर येतोय. नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना. माझ्या कवितेचे नाव माहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईल बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो, काय सांगू रे बापांनो, तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेराशी जाते म्हणूनच हे जग चाले, नदी माहेराशी जाते म्हणूनच हे जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवते जन्म दिलेला डोंगर, तरी तिला आठवते जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन इले करू, पुन्हा होऊन इले करू, नदी वाजवते वाळा, पाना फुटतो डोंगरा, म्हणून येतो पावसाळा, म्हणून येतो पावसाळा. पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन इले करू, नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा, आणि येतो पावसाळा, आणि येतो पावसाळा. जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण 29 तारखेला आयोजन करणार आहोत. 27 तारखेला आयोजित करणार आहोत. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहा. तेव्हा आपण तिथे क्रेडिट, प्रमाणपत्र हे सर्वजण वाटप करणार आहोत. आत्ता जी काव्य वाचन गायन स्पर्धा झाली त्याचे परीक्षण मोनिका अंदर मॅडम यांनी केलं. तसेच त्यांचे शीतल मॅडम यांनी साथ दिली. तसंच तुम्ही काव्य वाचन गायन अतिशय सुंदररित्या सादर केलं. मी काही कवी नाही, पण भविष्यात होऊ शकतो, शक्यता आहे. तसेच व्यासपीठावर प्रतिभा जाधव मॅडम हे उपस्थित आहे, यांनी पण मार्गदर्शन चांगलं केलं. तर तसं बोलून सर्वांचा आभार मानतो मी. आणि कार्यक्रम तसेच अंतर मॅडम हे मनोगत व्यक्त करतील थोडक्यात. तुमचा अनुभव आणि तुमच्या एचओडीने सांगितलंय की त्यांना कविता म्हणायला लावा. आज या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी त्यांचे मी अभिनंदन करते की तुम्ही इथे उपस्थित राहिला. आणि दादा मॅडमला म्हणजे आभारी आहे त्यांची की त्यांनी मला परीक्षेतून इथे येण्याची संधी दिली. आणि सगळ्यांनी खूप छान कविता गायन वगैरे एकदम छान केलं. आणि यापेक्षा अजून उत्तम तुम्ही करू शकता. आणि सगळ्यांनी म्हणजे केलं, पण अजून यापेक्षा तुम्ही सुंदर गाऊ शकता आणि काव्य वाचन वाचू शकता. अशा सर्वांना मी शुभेच्छा देते. आणि कार्यक्रम